भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान गोपाल कृष्णांना वंदन करते. परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी वंदन करते. स्वामी दयानंद भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी वंदन करते. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या चरणी वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते. सद्गुरूंना वंदन करते. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये आपण जे आपलं चिंतन श्रीमद भागवताचं करणार आहोत ते आपण सुरुवात करूया. सकाळी आपण भागवत ग्रंथ म्हणजे काय, व्यासांनी जे महाभारत लिहिलं आणि त्यानंतर भागवत लिहिलं हा पूर्ण विचार केला. आणि चतुश्लोकी भागवत जे आहे तो चतुश्लोकी भागवत त्याचं 4 श्लोकांचं थोडक्यात काय आहे, कारण ते भागवताचं सार आहे, तो विचार केला. आणि आज आपण आता थोडा विचार थोडा पुढे घेऊन जाऊया. भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की भागवताचा आदर्श कोण आहे. कोणी खूप मोठे भक्त असं भागवताचा आदर्श नाही. भागवताचा आदर्श गोपी आहेत. काय गोपींचं वैशिष्ट्य आहे. गोपींचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या गोपींनी घरदार सोडलेलं नाही, त्या आहेत त्या घरामध्ये प्रपंचामध्ये राहत आहेत. आपल्या पतीबरोबर राहत आहेत, मुलांच्या बरोबर राहत आहेत, सासू सासऱ्यांच्या बरोबर राहत आहेत. आणि प्रपंच करता करता अखंड भगवंताचं चिंतन करून 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 अखंड कृष्णाचं चिंतन भगवंताचं चिंतन करून त्या परमात्मे स्वरूपच झाल्या. आणि त्यांना त्यांच्या अंतरंगामध्येच परमात्मे स्वरूपाची अनुभूती आली. आता ही जी अनुभूती गोपींना आली आणि म्हणून भागवताचा आदर्श गोपी आहे. डोंगरे महाराज खूप सुंदर सांगायचे. त्या असं म्हणायच्या या गोपींची धारणा काय होती. त्या असं म्हणायच्या की लाला देखने मैं गई, मैं भी हो गई लाल. त्या कृष्णाला बघायला आम्ही गेलो, त्याचं दर्शन घ्यायला गेलो आणि त्याच्या भक्तीमध्ये आम्ही इतक्या रंगून गेलो की आता आमच्या जीवनामध्ये दुसरा रंगच राहिला नाही, एकच रंग राहिला, तो म्हणजे श्रीरंग. त्या श्रीरंगाच्या भक्तीमध्ये आम्ही सर्वस्व विसरलो आणि त्याचं चिंतन करता करता आम्हाला आतमध्येच आमच्याच हृदयामध्ये त्याची अनुभूती आली. आणि तो तिथेच आहे, नवे नवे संपूर्ण विश्वामध्ये आहे. हे गोपींना कळलं. ज्या गोपी कोणत्याही शाळेत गेलेल्या नाहीत, ग्रंथ वाचलेले नाहीत, केवळ भक्तींनी गोपींनी हा अधिकार प्राप्त करून घेतला. ह्या गोपी भागवताचा आदर्श आहेत. सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता गोपी भक्ती कशी करायची. महर्षी नारदांची भक्तिसूत्र लिहिली. 84 सूत्र आहेत. त्या एका सूत्रामध्ये महर्षी नारद म्हणतात, यथा व्रज गोपिकानाम. वृंदावनातल्या त्या गोपिकांनी जशी भक्ती केली तशी भक्ती जीवाला करता आली पाहिजे, असं या ठिकाणी महर्षी नारद त्या ग्रंथामध्ये आपल्याला सांगतात. आणि म्हणून भागवताचा आदर्श कोण आहेत तर त्या गोपी आहेत. मग हे भागवत म्हणजे काय आहे. भागवत हा ग्रंथ आहे आपण बघितलं, पण त्याचं वैशिष्ट्य आणखीन काय आहे. भावगतः इति भागवतः. भाव म्हणजे परमेश्वर आहे, परमेश्वराचं अस्तित्व, परमात्मा निश्चित आहे, याला श्रद्धा म्हणतात. या श्रद्धेला निष्ठा म्हणतात. आणि ज्या जीवापाशी भाव आहे, ज्या भक्तापाशी भाव आहे, भावगतः. गतः म्हणजे जिथपर्यंत जाता येतं, भावाने जिथपर्यंत जाता येतं ते शिकवणारा ग्रंथ कोणता असेल तर तो भागवत ग्रंथ आहे. आणि म्हणून भावाने परमात्मे तत्वापर्यंत पोचता येतं असं आपल्याला भागवत ग्रंथ सांगतो. भागवत ग्रंथामध्येच भग हा शब्द आहे. भगवंत आपण म्हणतो, परमात्मा म्हणतो, ईश्वर म्हणतो. प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. भगवंत याच्यामध्ये भग हा शब्द आहे. आणि हा भग म्हणजे काय तर सद्गुण. परमात्मा किती गुणांनी युक्त आहे.
परमात्मा 6 गुणांनी युक्त आहे आणि म्हणून परमात्म्याला षड्गुणेश्वर म्हणतात. असा जो षड्गुणेश्वर आहे तो भगवंत आहे आणि त्या भगवंताची प्राप्ती भागवतामध्ये सांगितलेली आहे. मग हे 6 गुण कोणते आहेत? यश, श्री, औदार्य, करुणा, ज्ञान आणि वैराग्य किंवा धर्म. या 6 गुणांनी जो परिपूर्ण आहे त्याला षड्गुणेश्वर ईश्वर किंवा परमात्मा म्हणतात. यालाच भगवंत म्हणतात. याच भगवंताच्या लीला, याच भगवंताचं चरित्र आपल्याला श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये बघायचं आहे. आणि आता थोडं आपण या ग्रंथामध्ये कथेमध्ये थोडं पुढे जाऊया. एक दिवस असं झालं की नारद मुनी कुठे गेले होते? तर बद्रिकाश्रमामध्ये नारायणाच्या दर्शनाला गेले होते. बद्रीनाथाला गेले, नारायणाचं दर्शन घेतलं आणि मग तिथून ते विशालपूर नगरीमध्ये आले. जेव्हा ते विशालपूर नगरीमध्ये आले तेव्हा त्यांची भेट कोणाची झाली? तर ब्रह्मदेवाचे जे 4 पुत्र आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, यांच्याशी त्यांची भेट झाली. नारद मुनींचा चेहरा अतिशय उदास होता. या चौघांनी विचारलं, मुने असे उदास का दिसताय? आणि त्यावेळेला नारद म्हणाले की मी आत्ताच कुठून आलो? पृथ्वी तलावावरून आलो, मर्त्य लोकातून आलो. आणि लक्षात असं आलं की या पृथ्वी तलावावरची सगळी लोकं जी आहेत ती वेगवेगळे यज्ञ करतायत. ते धनयज्ञ करतायत, ते विद्यायज्ञ करतायत, ते प्रतिष्ठा यज्ञ करतायत, सगळ्या प्रकारचे यज्ञ करतायत, धर्मयज्ञसुद्धा करतायत. पण विविध प्रकारचे यज्ञ करणारे जीव मात्र मुक्तीचा यज्ञ करत नाहीत. मुक्तीचा प्रयत्नच असे लोक काही करत नाहीत. एवढं ऐकलं आणि मग सनक, सनंदन हे जे 4 जण म्हणत आहेत की मुक्ती याचा अर्थ भक्त आहे किंवा तो ज्ञानी आहे. आणि ज्ञानी आणि भक्त जे आहेत ते अत्यंत कसे आहेत तर दुर्मिळच आहेत. आणि म्हणून भगवद्गीताही सांगते कसं आहे, असा भक्त कसा असणार आहे? सहस्त्रेषु, एखाद्या हजारामध्ये एखादा भक्त किंवा ज्ञानी असणार आहे. असा त्यांचा तो संवाद झाला. आणि नारद मुनी आता पुढे निघाले. ते चालत चालत कुठे आले तर ते यमुना नदीच्या तीरी आलेत. आणि यमुना नदीच्या तीरी आल्यानंतर त्यांनी एक अत्यंत विलक्षण असं दृश्य बघितलं. जे वेगळं दृश्य होतं ते बघितल्यानंतर त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. मुनी तिथे थांबलेत. त्यांनी बघितलं की त्या यमुना नदीच्या किनारी एक तरुण असणारी स्त्री ती बसलेली आहे. तिच्या मांडीवरती तिची 2 मुलं आहेत. आणि मुलं कशी आहेत? तर मुलं अत्यंत वृद्ध आहेत आणि आई मात्र तरुण आहे. धवल वस्त्र तिने परिधान केलेलं आहे. आणि ती दोन्ही मुलं जी आहेत ती जणू काही मृत होऊन पडलेली आहेत. त्यांच्या शरीराची काही हालचाल नाही. मातेला अत्यंत दुःख आहे आणि म्हणून ती आपल्या पदराने त्या मुलांना वारा घालते आहे आणि त्यांना जागं करण्याचा असहाय्य असा प्रयत्न करते. नारद मुनींनी ते बराच काळ बघितलं, ते दृश्य बघितलं आणि त्यांना त्या मातेची दया आली. ऋषी सत्वगुणांनी युक्त आहेत, अत्यंत संत आहेत ते. आणि म्हणून ते तिकडे गेले तिच्याकडे आणि तिला विचारतायत, बाई गं, तू कोण आहेस? तू अशी का रडतीयस? तुझ्या मुलांची अशी अवस्था का झाली आहे? तू तर तरुण दिसतेस आणि तुझे दोन्ही पुत्र मात्र वृद्ध दिसत आहेत आणि ते असे मृत पडलेले आहेत. अशी त्यांची अवस्था का आहे? जरा मला तुझी कथा सांग. आणि आता त्या तरुण स्त्रीने आपली स्वतःची कथा सांगायला सुरुवात केली. ती असं म्हणते, मी कोण आहे? तर मी भक्ती माता आहे. तिने स्वतःचा परिचय दिला की मी भक्ती माता आहे. माझा जन्म कुठे झालेला आहे? माझी उत्पत्ती द्रविड देशामध्ये झालेली आहे. माझी वाढ कुठे झाली आहे? तर माझी वाढ कर्नाटकामध्ये झालेली आहे. मला सन्मान कुठे मिळाला? तर मला महाराष्ट्रामध्ये सन्मान मिळाला. तर मला वृद्धत्व कुठे प्राप्त झालं? तर मला गुजरातमध्ये वृद्धत्व प्राप्त झालं. आपला सगळा जन्माचा इतिहास भक्तिमाता महर्षी नारदांना सांगते. नारदांनी ते ऐकलं आणि मग ते म्हणतायत, पण तुझी मुलं ह्यांची अशा अवस्था काय आहेत? ते दोघं कोण आहेत? आता ती म्हणते की दोन्ही माझेच पुत्र आहेत आणि माझ्या या पुत्रांची अशी दशा का झाली आहे मला माहिती नाही आहे. म्हणून मी विलाप करते, मी दुःख करते. कोण आहेत तुझे 2 पुत्र? नारदांनी विचारलं.
आणि आता ती भक्तिमाता सांगते, माझा एक पुत्र जो आहे तो वैराग्य आहे आणि दुसरा पुत्र जो आहे तो ज्ञान आहे. हे ज्ञान आणि वैराग्य दोन असणारे पुत्र जे आहेत ते निपचित होऊन पडलेले आहेत, ते मृतवत होऊन पडलेले आहेत. आणि आता तिला लक्षात आलं की समोर असणारा कोणीतरी मुनी आहे, साधू आहे, संत आहे. साधू कोणाला म्हणतात? ज्यांनी आपल्या अंतःकरणातून काम क्रोधादी सगळे विकार साहीच्या साही धुवून काढले. विकार हा ज्यांनी धुवून काढले त्याला साधू म्हणतात. आणि अशा या साधू असणाऱ्या महर्षी नारदांना त्या भक्तिमातेने आता प्रश्न विचारला आहे की असं म्हणते, मुने, मी तर जे काय आहे ते भक्तांसाठी काही करणारी आहे, पण माझ्या मुलांची अवस्था अशी का झाली तुम्ही मला सांगू शकाल का? नारदांनी आल्याबरोबर भक्तिमातेची परीक्षाच घेतलेली होती. तिला तू कोण आहेस, तुझा परिचय दे असं सांगितलं आणि तिने परिचय दिला. तिला असं वाटलं की महर्षी नारदांनी तिला ओळखलंच नाही. पण जेव्हा तिने प्रश्न विचारला आहे एक संत म्हणून, एक साधू म्हणून, की माझ्या मुलांची अशी अवस्था का झाली, त्यावेळेला मात्र आता नारदांनी बोलायला सुरुवात केली. महर्षी नारद म्हणतात, श्रीहरीने तुझी उत्पत्ती कशासाठी केली? श्रीहरीने तुझी उत्पत्ती केली द्रविड देशामध्ये. द्रविड म्हणजे काय? द्रविड याचा अर्थ जीवाचं जे हृदय आहे त्याला द्रविड म्हणतात. तू स्वतःच म्हणतेस की तुझी उत्पत्ती कुठे झाली, तर ती द्रविड देशामध्ये झाली. तुझी वाढ कुठे झाली, तर कर्नाटकामध्ये झाली. भक्ती उदयाला येते, पण भक्तीची वाढ कुठे आहे, तर ती कर्ण म्हणजे कान. जेव्हा आपण भगवंताच्या लीला ऐकतो, भक्तांच्या कथा ऐकतो, तेव्हा आपली भक्ती दृढावते. आणि म्हणून कर्णाने ऐकल्यानंतर भगवंताच्या विषयीचा भाव आणि श्रद्धा दृढावते. आणि म्हणून भक्ती तुझी वाढ कुठे, तर कर्नाटकात आहे असं तूच सांगितलंस ना. तुला सन्मान कुठे मिळाला? महाराष्ट्रामध्ये मिळाला. याचा अर्थ भक्ती जर अंतःकरणामध्ये स्थिरावली तर अंतःकरण महान होतं आणि महान झाल्यानंतर ते अंतःकरण आपल्यामध्ये सर्वांना समाविष्ट करून घेतं, सर्वांना आपलं करून घेतं. तो जीव व्यापक होतो, सगळ्यांना तो आपलं म्हणतो, कारण आता त्याला अद्वैत दृष्टी प्राप्त होते. हे महान राष्ट्र कुठे आहे, तर जीवाच्या अंतःकरणातच आहे. आणि याच जीवाला वृद्धावस्था प्राप्त होते, कारण त्याचं शरीर आहे. शीर्यते इति शरीरः. जे शरीर आहे ते वयानुसार जीर्ण होणारच. आणि जे जीर्ण होतं त्याला जीर्णावस्था म्हणजे जरावस्था कुठे प्राप्त होते, तर ती गुजरातमध्ये. म्हणजे गुजरात याचा अर्थ जरा कुठे होते, तर शरीर वृद्ध म्हणजे ते गुजरात असं म्हटलेलं आहे. तूच हे सगळं सांगितलंस. आता नारदमुनी त्या भक्तीला म्हणत आहेत आणि ते असं म्हणतात, तुझी कथा मी ऐकली, हे मला कळलं, पण तुझी उत्पत्ती श्रीहरीने नारायणाने कशासाठी केलेली आहे? श्रीहरीने तुझी उत्पत्ती भक्ताच्या पोषणासाठी केली होती. जे भक्त आहेत त्यांना पोषण दे, तर त्यांना जर भक्तीचा प्रतिसाद मिळाला तर ते अधिक भक्ती करतील, म्हणून तुझी निर्मिती झाली. पण तू तुला स्वर्गातले भोग अतिशय प्रिय वाटले आणि म्हणून तू स्वर्गात राहिलीस. आणि तू काय केलंस, तुझी केवळ छाया या पृथ्वी तलावावरती पाठवलीस. नारद भक्तिमातेला काय सांगतायत बघा. श्लोक व्यासांनी लिहिलेला आहे. व्यास असं म्हणतायत, पोषणं स्वेन रूपेण वैकुंठं त्वं करोषि च. तू स्वतः वैकुंठामध्ये राहिलेली आहेस. भूमौ भक्त विपोषाय. या भूमीवरती भक्तांच्या पोषणासाठी छायारूपम त्वया कृतम. तू केवळ इथे छायारूपातच राहिलीस. याचा अर्थ खरी भक्ती कुठं आहे, तर ती वैकुंठामध्ये आहे. आणि इथे जी आहे ती छायारूपामध्ये म्हणजे प्रातिभासिक सत्तेतीलच आहे. आणि असं तू नारायणाशी असत्य बोललीस, तुझी छाया पृथ्वीवरती पाठवलीस, म्हणून तुझ्या मुलांची परिस्थिती अशी झाली. नारदांनी तिला स्पष्ट सांगितलं. आता भक्तिमातेला कळलं की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मग ती म्हणते, आता मी काय करू?
की जेणेकरून माझी दोन्ही मुलं ही काय होतील, तर ती पुन्हा पहिल्यासारखी तरुण होतील आणि ती दोघंही जिवंत होतील, तेव्हा मी काय करू सांगा. आणि मग महर्षी नारद म्हणतायत, यासाठी सत्संगती धर, भगवंताचं नामस्मरण कर. असं म्हणून नारदाने नारायण 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 असा नारायणाचा नामाचा जयघोष केला. जसा महर्षी नारदांनी नारायणाचा जयघोष केला, तशी ही दोन्ही मुलं जी आहेत ती ताडकन उठून बसली, तरुण झाली आणि 2 मिनिटात पुन्हा ती खाली कोसळली. आणि आता नारद म्हणतायत, बघितलं, जसा मी नारायणाच्या नामाचा घोष केला तशी दोन्ही पुत्र जे आहेत हे दोघंही काय आहेत, तर ते उठून बसलेत. आणि म्हणून हे भक्तिमाते, तुला जर तुझी मुलं पाहिजे असतील तर अखंड काय केलं पाहिजे, तर भगवन नामस्मरण घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर सत्संग धरला पाहिजे. आता सत्संगतीमध्येच भक्तीची प्राप्ती आहे. एवढं ऐकलं आणि आता भक्तिमातेला आपली चूक कळली आणि ती म्हणते, मुने आता तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे मी करीन. आणि मग आता भक्तिमाता जी आहे तिने सांगितल्याप्रमाणे नारदांचं जे आहे ते ऐकलेलं आहे. आणि मग आता ती चिंता न करते. आता लक्षात येईल की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भक्ती प्रगट आहे. तुम्ही आम्ही भक्त आहोत असं आपल्याला वाटतं बरं का, पण शास्त्र असं म्हणत नाही की आपण भक्त आहोत म्हणून. कारण एक भक्ताची व्याख्या आहे, जो विभक्त नव्हे तो भक्त, जो परमात्म्यापासून वेगळा नाहीच आहे त्याला भक्त म्हणतात. ही भक्तीची जर एक व्याख्या बघितली तर मला वाटतं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दांड्या गुल होतील. मग आपण कोण आहोत? आपण भक्त आहोत की उपासक आहोत? आता एखादे स्वामीजींसारखे आहेत ते भक्त आहेत, कारण ते परमात्म्य स्वरूपच झालेले आहेत. पण तुम्ही आम्ही नाही ना तसे. आपल्याला भक्त व्हायचं आहे. आणि जर आपल्याला भक्त व्हायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता आहे. आता भक्ती सांगते की तिची मुलं कोण आहेत. ती 2 मुलं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. जोपर्यंत ज्ञान आणि वैराग्य ह्या दोघांना आपण जागृत करत नाही, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये भक्ती प्रगट आहे, पण ज्ञान आहे का? आपल्याकडे फक्त माहिती आहे, आम्ही ग्रंथ वाचतो आणि माहिती मिळवतो. पण मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, मी कुठून आलेलो आहे, विधात्यांनी मला काय कार्य दिलेलं आहे, मला केव्हा जायचं आहे, कुठे जायचं आहे, कहा अहम को हम, उत्तरं माहिती आहेत आपल्याला. सगळ्या जगाची माहिती मिळवणारे आपण आपल्या स्वतःच्या विषयी मात्र अनभिज्ञ आहोत. आपल्याला काही माहिती नाही आणि म्हणून ज्ञान आपल्याकडे नाही आणि वैराग्य नाहीच, कारण आपल्याला सगळेच भोग भोगायचे असतात. मला आयुष्यामध्ये जे जे चांगलं आहे, खायला उत्तम पाहिजे, बघायला उत्तम पाहिजे, कानाने ऐकायला उत्तम पाहिजे, त्वचेला उत्तम कपडे पाहिजेत, गंध उत्तम पाहिजे, सगळं मला चांगलं पाहिजे. जीवनामध्ये जे जे आहे ते मला उत्तमच पाहिजे असं आपल्याला वाटतं, कारण सगळे भोग जणू काही विधात्याने माझ्यासाठीच निर्माण केलेले आहेत आणि ते सगळे मला पाहिजेत. विषयांची अखंड आवड असणारे तुम्ही आम्ही, आपल्याकडे वैराग्य आहे का? आणि जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत ज्ञान शुद्ध येतच नाही. आणि म्हणून परमार्थ मार्गाचा एक सिद्धांत आहे आणि तो सिद्धांत आपल्याला सांगतो की वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. शुद्ध ज्ञान कुठे येतं? जिथे वैराग्य आहे तिथे. आणि आता ही 2 भक्तीची बालकं आहेत. आणि आता ही जर 2 भक्तीची बालकं असतील तर जर मला शुद्ध भक्ती पाहिजे असेल तर हे निर्विवाद सत्य आहे की मला हे 2 गुण आत्मसात केले पाहिजेत. एक म्हणजे वैराग्य आणि दुसरं म्हणजे शुद्ध ज्ञान. आता भक्तिमातेला काय येते कळलेलं आहे. आता तिने काय केलेलं आहे, ती महर्षी नारदांना शरण गेलेली आहे. आणि जेव्हा ती महर्षी नारदांना शरण गेली आहे तेव्हा तिचे जे 2 पुत्र आणि भक्ती ह्या तिघांनाही महर्षी नारदांनी भागवत ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, प्रतिष्ठित केलेलं आहे, सुप्रतिष्ठित केलेलं आहे. आणि म्हणून आता या भागवत ग्रंथामध्ये काय काय आहे? भागवत ग्रंथामध्ये भक्ती आहे, भागवत ग्रंथामध्ये ज्ञान आहे आणि जो भागवत वाचतो, जो भागवत श्रवण करतो त्याला वैराग्याची प्राप्ती होते. कारण महर्षी नारदांनी ह्या तिघांनाही कुठे प्रविष्ट केलेलं आहे, तर या भागवत ग्रंथामध्ये प्रविष्ट केलेलं आहे. जेव्हा ही दोन्ही मुलं
कोसळून पडली, त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगण्यात आलं की काय करा, नामस्मरण करा, सत्संग धरा. सत्संगामध्ये काय येईल तर भक्ती, वैराग्य आणि ज्ञान जे आहे ते प्रगट होईल. आता लक्षात येईल की भागवत 7 दिवस आपण श्रवण करणार आहोत. या 7 दिवसामध्ये भक्ती तर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहेच. आपल्याला काय जागृत करायचं आहे? आपल्याला वैराग्याचं हा वैराग्य जो निद्रित असणारं वैराग्य आणि निद्रित असणारं ज्ञान, हे भक्ती मातेचे 2 पुत्र भागवताच्या श्रवणाने आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांनाही जागृत करायचं आहे. आणि जेव्हा हे दोघं जागृत होतील तेव्हा आपण खऱ्या भक्तीमध्ये प्रविष्ट होऊ शकू. असा बोध कोण करतं आहे तर महर्षी नारद करत आहेत. नारद विलक्षण असे असणार आहेत. नारद म्हणजे आपल्याला असं वाटतं नारद म्हणजे काय, कळीचे नारद आहेत, ते काय आहेत, ते जाऊन नुसती भांडणच लावतात, इकडचं तिकडे सांगतात, देवांचं या देवांना त्यांना सांगतात, आणि म्हणून नारदांना आपण कारण नसताना कळीचा नारद अशी एक संज्ञा दिली. पण नारद म्हणजे तसं नाही. नार म्हणजे समूह, नाराय ज्ञानम ददाती स एव नारदाः, अशी नारद या शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. आता जर नारद या शब्दाची व्युत्पत्ती अशी असेल तर नारदांचं काम काय आहे तर भक्ती आणि ज्ञानाचा प्रचार करणं आणि भक्ती आणि ज्ञानाने जीवनाला कृतार्थता प्राप्त करून देणं, हे कोणाचं कार्य आहे तर हे कार्य नारदांचं कार्य आहे. मग हे जर नारदांचं कार्य असेल तर नारदांचा अधिकार खूप मोठा आहे. आपले 2 ग्रंथ जे आहेत संस्कृतीचे, एक म्हणजे वाल्मिकी रामायण. या वाल्मिकींनी रामायण लिहिलं, पण या वाल्याचा वाल्मिकी झाला हे कोणामुळे झाला तर ते महर्षी नारदांच्यामुळेच. कारण नारदांनीच त्याला काय दिलं होतं, श्रीराम जय राम जय जय रामचा जप दिलेला होता. चतुश्लोकी भागवतावरती भागवताची टीका लावण्याचा आज्ञा नारदांनीच कोणाला केलेली आहे तर महर्षी व्यासांना केलेली आहे. इतका अधिकार या नारदांचा आहे. आणि म्हणून नारद जे आहेत ते महर्षी आहेत. आणि या महर्षी नारदांचं चरित्र भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथामध्ये नारद स्वतःचं चरित्र स्वतःच सांगतात. असं सहसा कधी होत नाही. भागवतामध्ये अनेक संवाद आहेत, ज्याच्यामध्ये सूतजी आहेत आणि शौनक आहे, असा ते संवाद आहेत. पण काही संवादामध्ये नारद आणि सनक सनंदन यांचा संवादत्व आहे. एका संवादामध्ये महर्षी नारद स्वतःचं चरित्र सांगतायत आणि ते त्यांचं चरित्र काय आहे ते आपण त्यांच्याच भाषेमध्ये बघूया. म्हणजे महर्षी काय आपल्याला सांगतायत, महर्षींचं चरित्र किती विलक्षण होतं ते आपल्याला समजेल. महर्षी नारदांनी स्वतःचं चरित्र सांगतायत आणि ते असं म्हणतायत की आज मी तुमच्यासमोर जो दिसतोय तो महर्षी नारद म्हणून दिसतोय, पण या आधीचा माझा जन्म मला आठवतोय. तुम्हाला मला आपले जन्म आठवत आहेत का हो? कारण आपण इतके विषयामध्ये दंग आहोत, आपल्या अंतरंगामध्ये आपण कोण आहोत हे आपल्याला माहितीच नाही. पण महर्षींना ते माहिती आहे. आणि म्हणून महर्षी म्हणतात की ह्या आधीच्या जन्मामध्ये मी एक दासी पुत्र होतो. माझी माता दासी होती आणि तिच्या उदरी माझा जन्म झाला होता. त्यामुळे माझी आई लोकांकडे कामं करायची. पण माझं प्रारब्ध इतकं थोर होतं, माझी आई एका ऋषींच्या आश्रमामध्ये दासी म्हणून काम करत होती. मग तिथे पडेल ती काम करणं, मग स्वयंपाक करणं, ऋषींची सेवा करणं, त्या ठिकाणी त्यांच्या आंघोळीचं पाणी आणणं, कपडे धुणं, काय करायचं आहे ते सगळ्या प्रकारची कार्य माझी आई करत होती. आणि त्या आश्रमामध्ये आई माझी दासी असल्यामुळे मला अगदी बालपणापासून सत्संगाची काय लागली तर सत्संगती मिळाली. जसं मला कळायला लागलं तसं ज्या आश्रमामध्ये माझी माता सेवा करत होती तिथे अनेक ऋषी मुनी संत महंत होते. तिथे ब्रह्मचर्चा चालायची, तिथे यज्ञ यागादी कार्य चालायची, तिथे धार्मिक मोठमोठी कामं चालायची. आणि जे ऋषींची सत्र चालायची तिथे परमात्म्याची नाममहती, भगवंत म्हणजे काय हे सगळं लहानपणापासून माझ्या कानावरती पडत गेलं. आणि कळत नकळत मी भगवंताच्या प्रेमात पडलो. मला कळलंच नाही की मला भगवंताचं वेड कधी लागलं. आणि आता मला जसा मी हळूहळू मोठा व्हायला लागलो, बालकच होतो अजूनही, तर मला कोणाचं वेड लागलं तर भगवंताचं वेड लागलं. असं काही काळ करता करता मी
अजून बालकच म्हणजे युवाच होतो, पूर्ण 10-12 वर्षाचा असेन केव्हा. एक दिवस असं झालं, भल्या पहाटे माझी माता ऋषींच्या स्नानासाठी नदीवरती पाणी आणायला गेली होती. अंधार होता आणि अंधार असताना तिचा पाय चुकून एका सर्पावरती पडला आणि सर्पाच्यावरती पाय पडल्याचा परिणाम म्हणून सर्प तो चवताळून उठला आणि त्या सर्पांनी माझ्या मातेला दंश केला. सर्पदंश झाल्यावरती थोड्याच वेळामध्ये त्या सर्पाचं जे विष आहे ते माझ्या मातेच्या संपूर्ण शरीरामध्ये भिनलं आणि माझी माता गतप्राण झाली. जगामध्ये मला कुणीच नव्हतं, होती ती फक्त एक माझी आई होती, बाकी कुणीच नव्हतं. असणाऱ्या मातेचा आधारसुद्धा माझा सुटलेला होता. आता मी तरुण आला, 12-15 वर्षाचा तो मुलगा, मनामध्ये आलं की आता एकमेव माझ्या मातेचा आधार मला होता, तोही निघून गेला, आता मी काय करावं. मुळात वैराग्य वृत्ती होतीच, भगवंताचं प्रेम होतं आणि म्हणून मनामध्ये असं आलं की आपण काय करावं तर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, असा मनामध्ये संकल्प आला आणि एका क्षणामध्ये मी त्या ऋषींचा आश्रम सोडला. एका नदी किनारी आलो, मांडी घालून बसलं आणि डोळे मिटले आणि भगवंताला आळवायला सुरुवात केली. नारायणाला बोलवलं आणि सांगितलं, नारायणा काही कर, पण तू काय कर, मला दर्शन दे. आणि त्या नारायणाला हाक मारायला सुरुवात केली, त्याचं नाम घ्यायला सुरुवात केली. डोळे मिटलेले आहेत, सगळ्या जगताचा विसर पडलेला आहे. आणि जेव्हा जगताचा विसर पडला त्यावेळेला नारदांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं सगुण रूपामध्ये दर्शन झालं. जसं भगवंताचं सगुण रूपामध्ये दर्शन झालं, अतिशय आनंद झाला. पण ते किती वेळ झालं? काही क्षण, इतकं कमी क्षण, जसं आकाशामध्ये वीज लकाकते पावसाळ्यामध्ये आणि एका क्षणात निघून जाते, तसं क्षणकाल त्यांना ते भगवंताचं दर्शन झालं आणि ते झालेलं दर्शन एका क्षणामध्ये विरूनही गेलं. आता नारद मुनी बेचैन झाले, तळमळायला लागले आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करतायत की नारायणाने आता मला सगुण रूपामध्ये दर्शन द्यावं. इतका प्रयत्न केला तरी त्यांना दर्शन होईना. अत्यंत व्याकुळ झाले, तळमळायला लागले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. आता ते पुन्हा पुन्हा परमेश्वराच्या आळवणी करतायत की नारायणा मला दर्शन दे. आणि त्यावेळेला पुन्हा आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी काय होती? या जन्मामध्ये तुला आता सगुणाचं दर्शन नाही. आकाशवाणी म्हणजे स्वर्गातला आवाज नाही. आकाशवाणी याचा अर्थ आकाशतत्व ही पोकळी आहे. आपल्या शरीराच्या आतमध्ये एक पोकळी आहे, त्या पोकळीला दहरांबरी म्हणतात. छांदोग्य उपनिषद सांगतं या दहरांबरीची एक उपासना म्हणजे प्राणशक्तीची उपासना आहे. आणि अशी उपासना केली की अंतर्मनाचा आवाज येतो, तसा तो नाद कोणी ऐकला? या बाल नारदांनी ऐकला. काय होता तो नाद? तो नाद होता, या जन्मामध्ये आता तुला भगवंताचं सगुण रूपाचं दर्शन नाही. नारद मुनी देहभानावरती आले. बालक आहे ते, 15 वर्षाचा तरुण आहे तो, अत्यंत युवक असणारा तो. आणि मनामध्ये विचार करतोय, जर भगवंत मला सांगतोय की या जन्मामध्ये जर मला भगवंताचं दर्शन नाही, सगुण रूपामध्ये दर्शन नाही, तर मग आता मानवी जीवनाला काय अर्थ आहे? मग आता जगायचं कशासाठी? मला परमेश्वराची प्राप्ती हे जर माझ्या जीवनाचं ध्येय असेल तर मी आता जगायचं कशासाठी? त्या बालकाचा एका क्षणामध्ये संकल्प झाला, बुद्धीचा निर्णय झाला. तो संकल्प इतका पक्का होता की आता आपण देहत्याग करायचा. आणि म्हणून तो तरुण असणारे ते नारद कुठे बसलेत? त्याच नदीच्या तीरावरती बसलेले आहेत. पद्मासन घातलेलं आहे, नेत्र मिटलेले आहेत, सगळे विषय जे आहेत ते बाहेर थोपवून धरलेले आहेत. सगळी इंद्रिय आवरून घेतली. इंद्रियांचा लय त्यांनी मनामध्ये केला, मनाचा लय त्यांनी प्राणशक्तीमध्ये केला, प्राणशक्तीचा लय त्यांनी बुद्धितत्वामध्ये केला, बुद्धितत्वाचा लय त्यांनी कशामध्ये केलेला आहे? तर तो आत्मतत्वामध्ये केला. आणि आत्मतत्वाचा लय त्यांनी नारायणरूपी परमात्म्यामध्ये केला आणि आपला पिंड जो आहे तो नारायणाला समर्पित केला. ज्या पंचमहाभूतांनी हा देह बनलेला आहे त्या पंचमहाभूतांना स्वतःच नारद मुनींनी, त्या नारदांनी, त्या बालकांनी आपला देह परमात्म्याला देऊन टाकला. आणि आता
हा स्थूल देह नाही. आता स्थूल देह तर गेला, मग राहिला होता कोणता? लिंग देह, वासना देह शिल्लक होता. संकल्प केलेला होता की परमात्म्याचं सगुण साक्षात्कार करून घेणं आहे, आणि म्हणून तो वासनात्मक देह शिल्लक होता. आणि मग त्यानंतर ते असं म्हणतायत की माझा जन्म पुन्हा कुठे झाला, तर तो ब्रह्मदेवाच्या उदरी झाला, आणि ब्रह्मदेवाच्या संकल्पाने माझी निर्मिती केली. ती कशी केली आहे? ब्रह्मदेवानी जशी त्यांच्या मांडीवरती थाप मारलेली आहे आणि एक पुत्र निर्माण केलेला आहे, आणि तो कोण आहे, तर तो नारद आहे. आता या नारदांना ब्रह्मदेवानी विशेष एक गुण दिलेला आहे, आणि तो विशेष काही प्रदान शक्ती केलेल्या आहेत. ती शक्ती कोणती विशेष प्रदान केलेली होती? ती म्हणजे हे त्रिभुवनामध्ये काय करू शकतील, तर गमन करू शकतील. तिन्ही लोकांमध्ये, म्हणजे स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळलोक, या तीनही लोकांमध्ये जो गमन करू शकणार आहे, आणि तिथे जाऊन भगवंताचा प्रचार आणि भगवत प्रचार आणि प्रसाराचं कार्य, भक्तीचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य, वैराग्य आणि ज्ञानाचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य कोणाकडे दिलेलं आहे, तर ते नारदांकडे दिलेलं आहे. आणि आता माझा जो जन्म आहे तो नारद म्हणूनच झालेला आहे, असं नारद मुनी म्हणतात. इथे लक्षात येईल की एक तरुण परमात्म्याचं दर्शन होणार नाही म्हणून स्वतःचा देहत्याग करू शकतो, आणि देहत्याग स्वतः करणं हा रोकडा मोक्ष आहे. तो कसा पदरी पाडायचा हे आपल्याला पदोपदी भागवत काय करतं, तर आपल्याला त्यासाठी भागवत मार्गदर्शन करतं. कारण मी नित्य आहे, मी शाश्वत आहे, आणि त्यामुळे उधार काय आहे? पंचमहाभूत मी उधार घेतलेली आहेत. आमचे सद्गुरू नेहमी म्हणतात, जे तुम्ही उधार घेतलेलं आहे ते परत करताना सव्याज परत करायचं असतं. आणि म्हणून कबीर महाराज त्यांच्या एका दोह्यामध्ये म्हणतात की जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सगळे हसत होते, पण जाताना काय होईल की मी हसत जाईन आणि सगळे रडलेले असतील. आणि ते म्हणतात की मी काय आहे, एक चादर त्या परमात्म्याने विणली, 8-9 महिने बुनून ती चादर विणलेली आहे, आणि ती चादर मी जशीच्या तशी ठेवली आहे. दास कबीरने ऐसी ओढी, ही देहरूपी चादर कबीर म्हणतात मी अशी ओढलेली आहे की दास कबीरने ऐसी ओढी, जो की तो करदी, जशीच्या तशी. जी पंचमहाभूतं मला जशीच्या तशी दिलेली होती तशीच्या तशी मी परत दिली, कुठेही न रडता न कुरकुर करता. इतकी तयारी करण्यासाठी भागवत ग्रंथाचं श्रवण आहे. महर्षी नारद सांगतायत, आणि आता ते म्हणतायत की मी कोण म्हणून आलेलो आहे, तर असं कार्य मला ब्रह्मदेवाने दिलेलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर पुढे ते म्हणतात की प्रत्येक युगाचा एक वेगळा धर्म आहे, प्रत्येक युगामध्ये परमेश्वर प्राप्तीचा एक वेगळा मार्ग आहे, आणि तो त्या मार्गाने जर काही केलं तरच आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते. आता महर्षी नारदांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात की जेव्हा सत्ययुग होतं, ज्याला आपण कृतयुग म्हणतो, या सत्ययुगामध्ये परमात्मे प्राप्तीचा मार्ग कोणता होता, तर तो ध्यान योग होता. ध्यानाने परमात्म्याची प्राप्ती होती, कारण त्यावेळेला लोकसंख्याही कमी होती, निसर्ग भरपूर फुललेला होता, आणि त्या काळामध्ये ध्यान शक्य होतं, कारण जीवन थोडं संथ होतं. मग त्यानंतरचं जे युग आहे ते युग कोणतं आहे, तर ते त्रेतायुग आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र आहेत. या युगामध्ये परमेश्वराची प्राप्ती कशी होती, तर यज्ञयागादी कर्माने होती. आणि म्हणून विश्वामित्र प्रभू रामांना कशाचं रक्षण करायला घेऊन गेलेत, ते यज्ञाचं रक्षण करायला घेऊन गेलेले आहेत. यज्ञामध्ये आहुती घालायची, आणि आसुर जे आहेत ते यज्ञामध्ये बाधा आणत होते. म्हणून त्रेतायुगामध्ये परमात्मे प्राप्तीचं साधन कोणतं होतं, तर ते यज्ञयागादी कर्म होतं. मग त्यानंतर आलेलं द्वापार युग आहे. मग द्वापार युगामध्ये कोणतं परमात्मे प्राप्तीचं साधन आहे, तर ते एकमेव साधन कोणतं होतं, तर ते अर्चन आणि पूजन होतं. श्रीकृष्णाचं युग आहे. द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण आहेत. मग इथे परमात्मे प्राप्तीचं साधन कोणतं आहे, गोपिका आहेत. त्यांनी काय केलं आहे, त्यांनी सगुण कृष्णाचं पूजन केलं आहे, त्याचं अर्चन केलेलं आहे, त्याच्या लीला गायलेल्या आहेत. इथे दुसरं काही नाही आहे.
आणि म्हणून नवविधा भक्ती भागवतामध्ये जी येते ही सगळी कुठे आहे, तर ही तिथे येते. आणि म्हणून अर्चन आणि पूजन जे आहे ते कोणतं आहे, तर ते द्वापार युगाचं वैशिष्ट्य आहे. आणि आज कलियुग आहे, कलियुगाचं एकमेव साधन आहे, ते म्हणजे नामसाधना किंवा नामसंकीर्तन. नामसाधनेशिवाय दुसरा कोणताही मार्ग आपल्याला आत्ता नाही. कारण आत्ता आपण ध्यान करायचं म्हटलं तर केव्हा ध्यान करणार? पहाटे 4ला उठलो तरीसुद्धा लक्षात येईल की रस्त्यावरच्या गाड्या जात असतात, ट्रेन जात असतात, आकाशामधून विमानं जात असतात, आवाजच असतो. म्हणजे पहाटे 4 वाजतासुद्धा शांतपणा नसतोच. उपनिषदाचं चिंतन केलं तर मग आपण आणखीन वेगळ्या प्रमाणे ध्यानात 24 तासामध्ये पण राहू शकतो. पण ध्यान मार्ग आत्ताचा नाही किंवा या कलियुगामध्ये तो नाही. आणि म्हणून यज्ञयागादीसुद्धा जर नाही तरीसुद्धा आपण करतो, कारण अग्नीची उपासना आहे. आणि म्हणून ती उपासना म्हणून केली तर काही हरकत नाही, पण त्याने परमात्म्याची प्राप्ती नाही असं आपल्याला भागवत सांगते. मग कशाने आहे, तर ती नामसाधना आणि नामसंकीर्तन आहे. एवढा सगळा विषय महर्षी नारद आपल्याला सांगतायत. आणि मग महर्षी नारदांनी एक महत्त्वाचा विषय आपल्याला सांगितलेला आहे, आणि तो म्हणजे भागवत ग्रंथ जो आहे त्या भागवत ग्रंथाचं पूजन कसं करायचं. मग भागवत ग्रंथाचं खरंच प्रत्यक्षात पूजन करता येतं का? आता खरं सांगायचं तर भागवत ग्रंथाचं पूजन, भागवत हा ज्ञानयज्ञ आहे. आणि म्हणून भागवत जेव्हा आहे ते भागवत सप्ताह 7 दिवस करायचं असंच सांगितलं आहे. भागवत एका दिवसात नाही करता येईल. मुळामध्ये भागवत जे केलं जातं, भागवत कथा सांगितली जाते. आपण उद्या जी कथा बघू तेव्हा लक्षात येईल ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड सांगितलेली कथा आहे. ती काय अलकाताईंसारखी 1 तास 2 तास 3 तास कथा नाही आहे. अखंड चाललेली ती काय आहे, तर ती कथा आहे. म्हणून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चाललेलं आहे. म्हणून तो वाणीचा यज्ञच आहे. आणि असंही ज्ञानयज्ञ भागवत जो आहे ते कधी करावं असा प्रश्न विचारला आहे, आणि त्याचा विधी काय आहे असा विचारला आहे. मग भागवताचा विधी काय आहे म्हटल्यानंतर महर्षी नारद भागवत जो ज्ञान सप्ताह आहे त्याचा विधी सांगतायत. ते असं म्हणतात, जर भागवताचं श्रवण करायचं असेल तर त्याच्या आधी काही भागवत ग्रंथाचा विधी आहे. आणि तो विधी काय आहे, 4 प्रकारचं पूजन केलं पाहिजे असं या ठिकाणी महर्षी नारद सांगतात. त्यातलं पहिलं पूजन जे आहे ते गणेशाचं पूजन आहे. मग गणेशाचं पूजन कशासाठी? आपण म्हणतो गणेश कसा आहे, विघ्नहर्ता तो आहे, विघ्नांचं हरण करणारा आहे, तो परमार्थाची प्राप्ती करून देणारा भागवत ग्रंथ असा असल्यामुळे त्याने असं म्हटलेलं आहे की गणेश जो आहे तो गणानां ईशः, सगळ्या गणांचा तो ईश आहे. विश्वाला चालवणारा तो गणेश आहे. तो बुद्धीची देवता आहे आणि परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे. त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बुद्धी सूक्ष्म लागते, आणि ती बुद्धी सूक्ष्म होण्यासाठी कोणाचं पूजन आहे, तर गणेशाचं पूजन आहे. आणि म्हणून भागवताच्या आधी कोणाचं पूजन करावं, तर ते गणेशाचं पूजन करावं. दुसरं पूजन सांगितले वरुण पूजन, कलश पूजन आहे. कलशावरती आपण नारळ ठेवतो, श्रीफळ ठेवतो आणि त्याचं पूजन केलं जातं. त्याला वरुण पूजन म्हणतात. देवदेवक ठेवलं जातं असं म्हणतो त्याला. देवाला बोलावलं जातं, आवाहन केलं जातं. 7 दिवस आता तू इथे राहा आणि हा जो यज्ञ आहे तो पूर्ण करून घे असं त्या कलशाला सांगितलं जातं. मग कलश पूजन कशासाठी, काय त्याचा मागचा उद्देश आहे? नारद असं सांगतात की भागवतामध्ये कलशपूजन केलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर ते कशासाठी, कारण कलश म्हणजे घट आहे आणि या घटाच्या आतमध्ये आकाश आहे आणि घटाच्या बाहेरसुद्धा व्यापक असं असणारं आकाश आहे. आणि आतलं आकाश म्हणजे घटाकाश आणि महदाकाश दोन्ही एकच आहे. फक्त ते आतलं आहे ते घटाकाश आणि बाहेरचं आहे ते महाकाश असं आपण का म्हणतो, कारण घटाचा एक आकार आहे आणि ते आकार ही त्याची उपाधी आहे. अगदी तसंच परमात्मे तत्व विश्वामध्ये व्याप्त आहे. आकाशापेक्षा सूक्ष्म असणारं ते आकाशालाही व्यापून उरलेलं आहे. आणि तसं ते या घटाच्या बाहेरही आहे आणि ह्या घटाच्या आतही आहे. ही आपल्याला समजण्यासाठी
त्या वरुणाची कृपा असली पाहिजे. वरुणामध्ये जल भरलं जातं. जल हे प्रवाह रूपाने भक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणून शुद्ध भक्ती मिळावी म्हणून कोणाचं पूजन केलं जातं तर ते पूजन वरुणाचं केलं जातं आणि म्हणून वरुण पूजन जे आहे ते वरुण पूजन त्यासाठी करणं आहे. आणि घटाकाश आणि महदाकाश हे एकच आहे हे कधीतरी बुद्धीला समजावं यासाठी जे केलं जातं ते वरुण पूजन आहे. दुसरं पूजन सांगितलेलं आहे. म्हणून पहिलं पूजन गणेश पूजन, दुसरं पूजन वरुण पूजन, तिसरं पूजन भगवान गोपाल कृष्णाचं पूजन. कारण दशमस्कंध श्रीकृष्णाची लीला आहे, कृष्ण तत्व आहे आणि त्याची बाललीला विलक्षण असं असणारं हे तत्व आहे की जे कसं आहे कृशकर्षती असं आहे, जे सतत काय करतं तर सगळ्यांना आकर्षित करून घेतं आणि नुसतं आकर्षित करून घेतं नाही तर ते संपूर्ण विश्वामध्ये भरलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक गोष्टीकडे आकर्षितच होतो. चांगले कपडे बघितले आकर्षित झालो, डोंगर बघितला आकर्षित झालो, सूर्य बघितलं बघावासा वाटतो, चंद्र बघितलं बघावासा वाटतो, पाऊस बघितला तर बघावासा वाटतो, सगळं चांगलं चांगलं आपल्याला हवंसं वाटतं. आपण प्रत्येक गोष्टीकडे आकर्षित होतो. तसे जसे आपण आकर्षित होतो तसे आपण अनेकांना आकर्षित करतो सुद्धा, कारण ते तत्व आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा आहे. मग या तत्वाने आपल्यावरती कृपा करावी, त्या तत्वाची प्राप्ती आपल्याला व्हावी आणि मग त्याचा ते तत्व कोणतं आहे तर ते कृष्ण तत्व आहे. तेच रामतत्व आहे, रमवणारं. रमरमती ती राम हा. आणि म्हणून त्या तत्वाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे म्हणून कोणाचं पूजन आहे तर कृष्ण पूजन आहे. आणि चौथं जे आहे ते ग्रंथपूजन आहे. कारण या ग्रंथामध्ये आपण आत्ताच बघितलं काय काय आहे. याच ग्रंथामध्ये शुद्ध भक्ती आहे, याच ग्रंथामध्ये शुद्ध ज्ञान आहे आणि याच ग्रंथामध्ये काय आहे तर वैराग्य आहे. या सगळ्याची प्राप्ती जर जीवाला झाली तर जीवाला त्याच्या जीवनाची कृतार्थता प्राप्त होते. कारण ईश्वराची उपासना केल्यानंतर ईश्वर काय करतो तो स्वतःचं स्वरूपच कोणाला देतो तर तो भक्ताला देतो. आणि जेव्हा तो भक्ताला आपलं म्हणतो आणि त्याचं स्वरूप देतो तेव्हा तो जीव जो आहे तो कृतार्थ होतो. आता त्याला आयुष्यामध्ये काही कमावण्यासारखं राहतच नाही. ही कृतार्थता आपल्याला भक्तीनेच प्राप्त होते आणि म्हणून ग्रंथपूजन आहे. या 4 प्रकारचं पूजन केल्यानंतर मग काय आहे तर भागवत कथा कुठे करावी सांगितलं आहे. मग एखाद्या मंदिरामध्ये करावी, एखाद्या आश्रमामध्ये करावी, एखाद्या देवळामध्ये करावी, एखाद्या नदीकाठी करावी, कुठेही करावी. अगदीच काही नसेल तर घरामध्ये सुद्धा करायला हरकत नाही. प्रश्न विचारला आहे. मग ह्याच्यासाठी काही मुहूर्त बघितला पाहिजे का, काही आहे का? नारद सांगताय त्याला मुहूर्तच लागत नाही. याला काहीच मुहूर्त लागत नाही. तुम्ही घ्याल तर मुहूर्त. भागवत हा ग्रंथ असा आहे की ज्याला कोणताही प्रतिबंधच नाही आहे. मुळामध्ये मृत्यूचं भय घालवणारा, मृत्यूचं शास्त्र शिकवणारा हा ग्रंथ असल्यामुळे ह्याला एकही काय नाही आहे तर कोणतंही बंधनच नाही आहे. आणि ह्याचा मुख्य विधी कोणता असेल तर हे 4 पूजन शक्य असेल तर करावं. केलं तर उत्तम आहे, नाही केलं तरीही चालण्यासारखं आहे. पण भागवताचं श्रवण हाच काय आहे तर ह्याचा मुख्य कोणता आहे तर तो विधी आहे. म्हणून भागवताचं मुख्य पूजन काय आहे तर भागवताचं श्रवण हेच भागवताचं खरं पूजन आहे. मग आता भागवत श्रवण आपल्याला करायचं आहे. कसं श्रवण करायचं? आम्ही ऐकतो पण ऐकणं म्हणजे श्रवण आहे का? आम्ही सगळे म्हणतो की आमच्या घरात आमची मुलं आहेत. आम्ही जेव्हा मैत्रिणी भेटतो तेव्हा आम्ही सहज म्हणतो काय गं हल्ली मुलं आमचं ऐकतच नाहीत. मुलं ऐकतच नाहीत याचा अर्थ मुलांना कान नाही आहेत का? मुलांना कान आहेत. आपण त्यांना सांगतो ते फक्त शब्द ऐकतात पण त्याप्रमाणे वागत नाहीत. श्रवण कशाला म्हणतात? ऐसे हे अवघेचे ऐकावे, सार शोधून घ्यावे, असार ते त्यागावे, या नाव श्रवण. वेदांताचे जे सिद्धांत आहेत ते समजून घ्यायचेत किंवा परमात्म्यासाठी जे स्वीकारायचं आहे आणि जे टाकायचं आहे, परमात्म्या प्राप्तीच्या आड जे येतं
त्याचा त्याग करणं, परमात्म्या प्राप्तीसाठी जे सद्गुण पाहिजेत त्यांचा स्वीकार करणं आणि त्यानुसार आचरण करणं, इथपर्यंत जर श्रवणाने कृती घडली तर त्याला श्रवण भक्ती म्हणतात. मग असं श्रवण भागवताचं करणं, महर्षी सांगतात की भागवताचं श्रवण हाच त्याचा काय आहे, तर हा त्याचा खरा काय आहे, तर तो पूजाविधी आहे. आणि असा तो पूजाविधी जो आहे, तो पूजाविधी जो आहे तो असं भागवताचं पूजन करायचं आहे. मग 7 दिवस त्याचं काय करायचं आहे, तर सातत्यानेच श्रवण करायचं आहे. आणि श्रवण करून हा काय आहे, तर भागवताचा पूजनाचा विधी मी सांगितलेला आहे असं महर्षी नारद सांगतात. आणि मग एक दिवस पुन्हा नारद आणि ब्रह्मदेवाचे जे 4 पुत्र आहेत त्यांचा संवाद चाललेला आहे. आणि त्या संवादामध्ये पुन्हा नारदांनी एक आपली खंत म्हणजे दुःख व्यक्त केले. ते असं म्हणत आहेत की मी पृथ्वीवरतीमध्ये गेल्यानंतर असं लक्षात आलं, या मर्त्य लोकामध्ये सगळे पोटार्थी आहेत पण इथे शांतीच नाही आहे. आणि ह्या पृथ्वीवरती शांती का नाही याचं कारण मुने तुम्ही सांगू शकाल का? ब्रह्मदेवांचे हे 4 पुत्र जे आहेत ते आत्मज्ञानी आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, हे ब्रह्मचारी आहेत, अखंड श्रवणभक्तीमध्ये दंग आहेत. ब्रह्मज्ञानाशिवाय ब्रह्मचर्चेशिवाय ते काहीच करत नाही आहेत. आणि महर्षी नारदांना ते माहिती आहे. आणि म्हणून महर्षी त्यांच्याकडे गेलेले आहेत. आणि ते असं प्रश्न विचारत आहेत की पृथ्वीवरती माझ्या लक्षात आलं की इथे काय आहे, तर सत्य, दया, तप, करुणा काहीही नाही, पावित्र्य शिल्लकच राहिलेलं नाही आहे. अशी अवस्था या पृथ्वीची का झाली? सगळे पोटार्थी आहेत, इथे शांती का नाही याचं कारण सांगा. नारदांचा तो प्रश्न ऐकला. आणि आता ब्रह्मदेवांचा जो पुत्र त्या पुत्राने सनत कुमारांनी बोलायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, मुने असं का घडलेलं आहे, याचं कारण एकच आहे की ज्या गोष्टीचा व्यापार करायचा नाही तोच व्यापार पृथ्वी तलावावरती सुरू झालेला आहे. आणि मग नारद विचारतात, अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत की ज्याचा व्यापार करू नये असं म्हणतात पण ज्याचा व्यापार सुरू झालेला आहे? आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, ज्या 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे भूमी आणि दुसरं म्हणजे ज्ञान. सबई भूमी गोपाल की, जी भूमी, जे पृथ्वी तत्व मी निर्माणच केलेलं नाही पण तरीसुद्धा त्या पृथ्वीवरची जमीन आम्ही विकत घेतो. नुसती विकत घेतो नाही तर त्याला ब्लॅक मनीसुद्धा भरतो. आणि हे सगळं करताना आम्ही कुठे पाप करतोय असं आमच्या मनातसुद्धा येत नाही. कारण आम्हाला असं वाटतं की आम्ही पाप करतच नाही आणि आम्ही भूमी विकतही घेतो आणि विकत देतोही. याचा अर्थ भूमी विकणं हे पहिलं पाप आहे असं सांगितलेलं आहे भागवतामध्ये. माणसाची बुद्धी का फिरली? 2 गोष्टींनी फिरली. एक म्हणजे भूमीचा व्यवहार सुरू झाला आणि दुसरं म्हणजे ज्ञान ही असण्याची गोष्ट आहे, ज्ञान ही देण्याची गोष्ट आहे, ती वाटण्याची गोष्ट आहे. त्याच्याने पैशाने ते विकणं नाही. आणि आज तर आपण बघतोय शाळेमध्ये किती फी घेतली जाते, किंबहुना ट्युशन क्लासेसमध्ये किती फी घेतली जाते. एवढंच नाही तर परमार्थामध्ये सुद्धा शुद्ध ज्ञान घेण्यासाठी आपण जातो, तिथे काय काय व्यवहार चालतात आणि कसे कसे चालतात हे आपण बघतो. याचा अर्थ जे ज्ञान प्रगट रामाचे निशाण, समर्थ म्हणतात ते ज्ञान प्रगटच आहे, ते भरभरून वाटावं. पण ते न वाटता जिथे त्याचा व्यवहार सुरू झाला तिथे मानवाची भावना जी आहे ती बुद्धी फिरली आणि तो स्वार्थी झाला. आणि स्वार्थी झाल्यामुळे त्याच्या जीवनातलं पावित्र्य गेलं, मांगल्य गेलं, तप गेलं, करुणा गेली, सगळं गेलं, सत्य गेलं. आणि आता जीवन कसं झालं तर त्या जीवनाची इमारत स्वार्थावरती उभी राहिली. नारद अत्यंत अंतर्मुख झालेले आहेत. आणि अंतर्मुख झालेले आता ते म्हणत आहेत की काय हे असं कसं घडलं, ह्याच्यामागे एवढंच एक कारण आहे का आणखीन काही कारण आहे? आणि आता त्यांनी सांगायला सुरुवात केली, जेव्हा बुद्धी स्वार्थी होते तेव्हा काय होतं, जेव्हा बुद्धीचा अतिरेक होतो तेव्हा भक्तीचा विनाश होतो. कारण मीच शहाणा आहे, माझ्यापाशीच ज्ञान आहे आणि माझ्यासारखं दुसरं कोणी शहाणं नाही असं जेव्हा वाटतं, बुद्धीचा अतिरेक जेव्हा होतो तिथे भक्ती नाही. आणि म्हणून व्यवहारामध्ये आपण बघतो जे सायन्सचे विद्यार्थी आहेत ते म्हणत नाहीत, कारण ते सिद्धांत शिकलेले असतात, ते प्रयोग करतात.
आणि प्रयोगामध्ये त्यांना कळतं, प्रयोग केल्यानंतर त्यांना काही रिझल्ट्स मिळतात. रिझल्ट्स मिळालं की हां हे बरोबर आहे. परमात्मा काही दिसत नाही, ईश्वर काही दिसत नाही, म्हणून ईश्वर नाहीच असं ते म्हणतात. बुद्धी श्रेष्ठ असं त्यांना वाटतं. बुद्धीचा अतिरेक झाला की काय घडलं जातं, तर भक्तीचा नाश होतो. आणि म्हणून सनतकुमार सांगतायत, नारदा मुनी काय केलं पाहिजे, जीवानी आपला भाव जपला पाहिजे. आणि म्हणून संत सांगतात, भाव तोची देव. परमात्म्याविषयीचा भाव, आस्तिक्याचा भाव असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तो भाव जपला पाहिजे. नुसता भाव जपला पाहिजे नाही, तो भाव इतका जपला पाहिजे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना असतात, पण आपला भाव नसतो. भावनांना चढ उतार आहे आणि भाव स्थिर आहे. भावना आपल्याला रजगुणामध्ये घेऊन जाणारी आहे, तर कधी तमगुणामध्ये नेईल. पण भाव स्थिर असल्यामुळे तो आपल्याला सत्वगुणामध्ये ठेवेल. आणि म्हणून जीवानी जाणीवपूर्वक परमात्म्याविषयी, ईश्वराविषयीचा, आस्तिक्यत्वाचा भाव जपला पाहिजे. भाव स्थिर आहे. आणि म्हणून भावना मुरली. भावना मुरणे, मी उदाहरण सांगते. आपण कधीतरी घरी एकटे असतो, जर आपल्याला अनुभव असेल तर. एखाद दिवशी असं कधीतरी होतं की आपल्या घरी दुसरं कोणीच नसतं, आपण एकटेच असतो. मग त्या दिवशी असं वाटतं आज घरी कोणी नाही, चला देवासमोर बसावं. सत्वगुण जागृत असेल तर असं वाटतं देवासमोर बसावं, परमेश्वराचं नाव घ्यावं आणि त्याला आज प्रसन्न करूनच घ्यावं. आणि मग आपण बसतो, 1 तास बसतो, 2 तास बसतो, 3 तास बसतो, 4 तास बसतो. त्या रामाला हाक मारतो, हाक मारतो, हाक मारतो, हाक मारतो. राम काही येत नाही. 4 तास रामाचं काही दर्शन नाही म्हटल्यानंतर आपण त्या रामाचा, आपल्याला येतो कंटाळा. आणि मग ते राम पण जातो, रामाचं नाम पण जातं. आणि मग आपण उठतो तिकडून आणि एखाद्या मैत्रिणीला फोन करतो आणि तिला गप्पा मारतो आणि आपल्याशी गप्पा मारायला बोलवून घेतो. याला भावना म्हणतात. भावनांना चढ उतार आहे. म्हणून भावना मुरली की भावामध्ये रूपांतर होतं. आणि भावनेचं भावात रूपांतर होण्यासाठी परमात्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. त्याचं ज्ञान होईपर्यंत त्याचं ध्यान करता येत नाही. त्याचं ध्यान घडत नाही तोपर्यंत त्याचं स्तवन म्हणजे गान करता येत नाही. आणि जोपर्यंत गान करत नाही तोपर्यंत त्याच्या आनंदाचं रसपान करता येत नाही. आपण पहिल्याच सत्रामध्ये बघितलं. याचा अर्थ परमात्म्याचं समग्र ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान आपल्याला कोण करून देते, तर ते भागवत करून देते. आणि मग या ठिकाणी त्यांचा संवाद पुढे सुरू आहे. आणि त्या संवादामध्ये आता सनतकुमार म्हणत आहेत की भाव जपला पाहिजे. आणि एक हेही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही आम्ही सगळे जीव म्हणून जन्माला आलो आहे. आणि जेव्हा आपण जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत तेव्हा 3 दोषांसकट तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये 3 दोष आहेत. आपल्याला असं वाटतं की आम्ही निर्दोष आहोत, आम्ही काही पाप करत नाही, आम्ही चांगलं आहोत, आम्ही भक्त आहोत, असं आपल्याविषयी गोड गैरसमज असतात. भागवतामध्ये सांगितले असं नाही बरं. जीवाला दोष आहेत. पहिला दोष कोणता आहे? मल दोष आहे. मल म्हणजे निषिद्ध कर्म त्याला करावंसं वाटतं. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. आपण रेल्वेमध्ये जातो, जेव्हा एका दिवशी आपल्याला रेल्वेने जायचं आहे तेव्हा रेल्वेमध्ये कायम गर्दीच असते. आणि जेव्हा तो ब्रिज क्रॉस करतो तेव्हा एवढी गर्दी असते. तेव्हा माहिती आहे आपल्याला, आपण शाळेमध्ये गेलेलो आहोत, आपल्याला नियम माहिती आहे की जाताना रस्त्यांना डावीकडून चालायचं आहे. तरीसुद्धा डावीकडे फारच गर्दी आहे म्हणून आपण उजवीकडून गपचूप बाहेर निघून जातो. सगळे लोक खाली उतरत असतात, आम्हाला वर चढायचं आहे, पण आम्ही उलट्या रस्त्याने जातो. याचा अर्थ मीच नियम तोडते. नियम तोडावासा वाटणं हाच याचा अर्थ. जे करू नये ते करावंसं वाटणं त्याला मलदोष म्हणतात. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये तो आहेच. आम्ही बायका असतो, आम्हाला माहिती आहे गॅस गेल्यानंतर माझा गॅस येईपर्यंत मी वाट बघायची आहे, पण मला चैन नाही. मी त्या गॅसवाल्याला सांगते तुला 15 रुपये जास्त देते, पण तू येऊन मला आधी गॅस देऊन जा, कारण स्टोव पेटवायची माझी तयारी नाही. मी काही पाप करत नाही असं म्हणते, पण निषिद्ध कर्म केल्याशिवाय मी राहत नाही. हे जे करू नये ते करावंसं वाटतं याला निषिद्ध कर्म मलदोष म्हटलेला आहे. आणि शास्त्रांनी म्हटले मल ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, जोपर्यंत जीवाच्या अंतःकरणामध्ये मल नावाचा दोष आहे तोपर्यंत भगवत दर्शनाची तळमळ त्याला लागणार नाही. कारण जीवाच्या तळाशी मल नावाचा दोष आहे.
तळाशी जर मला दोष असेल तर परमेश्वर दर्शनाची तळमळ कशी लागेल? तो दोष जेव्हा निघून जाईल तेव्हा मला परमात्मे दर्शनाची काय लागेल? तर मला ओढ लागेल. म्हणून पहिला दोष जो आहे तो मल दोष आहे. दुसरा विक्षेप, आपण सकाळी बघितलं, चांचल्य. नाम घ्यायला बसलो की नाम सोडून सगळं आठवतं. हात मे माला फिरे मन फिरे ओर, हे मनाचं चांचल्य. आणि तिसरं स्वरूपाच्या विषयीचं अज्ञान. या 3 दोषासकटच जीव जो आहे तो जन्माला आलेला आहे. आणि म्हणून हे जर सगळे दोष जर आपल्या आतमध्ये असतील तर आम्हाला यमदूताचे तडाखे खावे लागतात. आणि या यमदूताच्या तडाख्यातून जर सुटायचं असेल तर भागवत श्रवणासारखा दुसरा मार्ग नाही. आणि म्हणून मृत्यूच्या भयापासून सुटणं, यमदूताच्या तडाख्यापासून जर मला सुटायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग शास्त्रांनी सांगितलेला आहे, ते म्हणजे भागवत ग्रंथाचं काय करायचं आहे? आपल्याला श्रवण करायचं आहे. आणि भागवत ग्रंथाच्या श्रवणाने काय आहे तर हे सगळे दोष जे आहेत हे सगळे दोष निघून जातात. आणि जेव्हा हे सगळे दोष निघून जातात तेव्हा जीव निर्दोष होतो. आणि जेव्हा जीव निर्दोष होतो तेव्हा त्याला शुद्ध तत्व, चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालं की शुद्ध तत्वाची ओढ लागते. मग तो परमात्मा कसा आहे? तो ईश्वर कसा आहे? मग त्याची उपासना मी कशी करायची आहे? त्याला मी काय काय देऊ? त्याला मी फुलं कशी घालू? त्याची पूजा मी कशी करू? त्याला काहीतरी द्यावंसं वाटतं, त्याला काहीतरी त्याच्यावरती प्रेम करावंसं वाटतं. केव्हा? चित्त शुद्ध झाल्यानंतर, तोपर्यंत नाही. आणि मग अशी जेव्हा आपण शुद्ध निष्काम उपासना काही काळ करतो तेव्हा चित्ताची शांती प्राप्ती होते. उपासनेने चित्ताची शांती आहे. आणि मग चित्ताची शांती झालं की चित्ताचा चैतन्यामध्ये लय करता येतो. अशा ह्या प्रक्रिया कशा आहेत? या सगळ्या प्रक्रिया हळूहळू भागवत आपल्याला सांगतं. आणि मग भागवत हा यज्ञ आहे असं सांगितलं आहे. आणि भागवत हा यज्ञ असेल, हा मुक्तीचा यज्ञ असेल तर हा मुक्तीचा यज्ञामध्ये मंत्र म्हटले पाहिजेत. मग मंत्र कोणी म्हणायचे? ज्याच्याजवळ काही आहे त्यांनी मंत्र म्हणायचे. आणि मग शास्त्रांनी खूप छान सांगितलं आहे, तुम्हाला आम्हाला शरीररूपी एक काय मिळालेलं आहे तर एक यंत्र मिळालेलं आहे. मग या यंत्रामध्ये, शरीररूपी यंत्रामध्ये कर्म कसं करायचं, परमात्मा कसा आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण मंत्र म्हणायचा आहे. आणि या मंत्राच्या साह्याने आपल्याला ते मंत्र कसा म्हणायचा, कर्म कसं करायचं त्याचं तंत्रही जाणून घ्यायचं आहे. म्हणून शरीररूपी यंत्र आहे, परमात्म्याचं नामरूपी मंत्र आहे. आणि त्याचं मनन करून कर्माचं तंत्र, आयुष्याचं तंत्र, कर्माचं तंत्र, उपासनेचं तंत्र, ज्ञानाचं तंत्र, हे सगळं आम्ही जाणून घ्यायचं आहे. आणि त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. आणि असा हा यज्ञ प्रत्येक जीवानी करायचा आहे. आणि म्हणून हा मुक्तीचा यज्ञ आहे. यज्ञामध्ये आहुती द्यायची, इदम न मम. आणि म्हणून इथे या जीवनामध्ये, जीवन यज्ञामध्ये आपण अनेक कर्म करायची आहेत. पण ती उत्तम कर्म केली तरी ती मी केलेली नाहीत, माझ्याकडून परमात्म्याने ती करून घेतलेली आहेत. या भावावरती तुम्हाला आम्हाला अडवायचं आहे. आणि म्हणून कर्मही त्याला समर्पित करायचं आहे. आणि अशी कर्म समर्पित करून आपण निस्संग होणं आहे. आणि अशा प्रकाराने जर कर्म केली तर आपल्याला हळूहळू कर्मापासून वेगळं होता येतं, कर्तृत्वापासून वेगळं होता येतं. आणि जिथे कर्तृत्वापासून वेगळं होतं तेव्हा अत्यंतिक अंतरंगाची शुद्धी होते. आणि अंतरंगाची शुद्धी झाली की मग आपल्याला जे पाहिजे ते त्या तत्वापर्यंत आपल्याला हळूहळू पोचता येतं. आणि म्हणून या ठिकाणी यज्ञ सांगितला आहे. मग त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची. आणि ती आहुती कशी द्यायची आहे, तो यज्ञ कसा करायचा, जीवन यज्ञ म्हणजे काय, हा सगळा विचार आपण उद्या बघूया. आता वेळ जी आहे ती या ठिकाणी संपत आलेली आहे. आणि म्हणून आत्तापर्यंतची केलेली सगळी सेवा जी आहे ती भगवान गोपालकृष्णांच्या चरणी आणि परमपूज्य स्वामी जे आहेत कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी समर्पित करते. आणि इथेच थांबते. भगवान गोपालकृष्ण महाराज की जय. हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.